जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमते प्रकाश म्हणे निवृत्तीला स्वाभारी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवनदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार येतात। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरे बैसव पाऊले श्री गुरूंची तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम मस्तक हे पायावरी भगवान भगहानंदे वनमाली हलायुधा आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तमः ओम नमो शिवा आदि आवली केसरी गांधी घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। प्रस्तुत प्रसंगी भगवंताच्या सेवे करताना तुम्हा संत माय बाप्पांच्या सेवे करताना निवडलेला भंग विश्ववंदे जगदवंदे महाराष्ट्र भूषण थोर असे साधू देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करताना अभंग निवडला। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताजवळ एक प्रकारची प्रतिज्ञा करतात। हे परमेश्वरा मी पुन्हा 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 जन्म घेईन मी जन्म याचसाठी देवा पण कशा करताना तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधण्या करताना मी पुन्हा 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 जन्म घे। भगवंताने विचारलं तुकाराम महाराज तुम्ही माझ्याजवळ प्रतिज्ञा करता पुन्हा जन्म घे म्हणतात। पालखेड गावामध्ये लोकांची संख्या कमी का कमी जन्माला येते का? महाराष्ट्रामध्ये लोकांची संख्या कमी का? पंढरपुरामध्ये काही कमी लोक मी जन्माला घातलेले का? हे लोक काय काय करतात पहा ना। जे लोक करतात ते तुम्ही करणार का त्यांच्यापेक्षा तुम्ही काही वेगळं करणार जन्म घेऊन? महाराज म्हणतात नाही, जे लोक करतात ते मी नाही करणार, मी एक करेन।
हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. कीर्तन करेल, तुझं नामचिंतन करेल, संतांचं पूजन करेल. एक घालीन लोटांगण महाद्वारी, तुझ्या महाद्वारामध्ये पुन्हा 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 लोटांगण घाली. काय तुकाराम महाराज हे जन्म घेऊन करता? नको त्या भक्ताला मी नको त्या गोष्टी दिल्या महाराज, मागून घ्या, लागेल ते देतो. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा तू कुणा कुणाला काय काय दिलेले तर आम्हाला पूर्ण यादी माहिती आहे, पण आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाही. देवा, आम्ही वैजापूर तालुक्यात पानावला असू दे नाही तर पालखेड गावात असू दे, जिथं आहोत तिथं आमच्या जीवनात आनंदच आहे. तू काय देतो? आनंदी निर्भर असू भलती ठाई, सुख दुःखा नाही चाला मा. आमच्या जीवनामध्ये सुख काय आणि दुःख काय? काही एक नाही, फक्त मी जन्म घेऊन करेल. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. महाराज भगवान सांगतात तुकोबरा द्या सोडून. अहो नको त्या भक्ताला मी नको त्या गोष्टी दिल्या, हो फक्त तुम्ही मागा. तुकाराम महाराज म्हणतो देवा अनेक सायास, कुठल्या प्रकारे तुझ्याकडे सायास आम्ही करणार नाही. न करे न धरे आस, कुठल्या प्रकारची तुझ्याकडे आम्ही आस करणार नाही, अपेक्षा करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा आमचं काय तुमच्या देवलोकासारखं आहे का? भगवंताने विचारलं महाराज आमच्या देवलोकाचं काय? महाराज म्हणतात मला माहिती आहे. आस करती ब्रह्मादिक, देखो निवाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. स्वर्गीचे अमरिचिताती देवा मृत्यूलोकी व्हावा. जन्माम स्वर्गाधिक देवलोक मृत्यूलोकात येण्याची आस करतात, अपेक्षा करतात. तसं देवा आम्ही तुमच्या देवलोकासारखं करणार नाही. अनेक सायास न करीन धर्यास, फक्त होईन उदास सर्व भावे. उदास वृत्तीने राहील आणि एक काम करेल, कोणतं? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. तुकाराम महाराज द्या सोडून. ब्रह्मपद लागेल तर ब्रह्मपद देतो, इंद्रपद लागेल तर इंद्रपद देतो, वैकुंठ लागेल तर वैकुंठ देतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा ही तुझी जी काही पद आहेत ना, ही तुझे तुला लक लागो, आम्हाला काही एक लागत नाही. महाराज तुकोबरा आहे काहीच मागत नाही, कमीत कमी मोक्ष देतो तो तरी तुम्ही घ्या. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष आमच्या घरी पाणी भरतो, मोक्ष आमच्या घरी राबतो, तुझा मोक्ष तुझे तुला लक लागो. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू आईशी तू का म्हणे. तुझा मोक्ष तुझे तुला लक लागो, आम्हाला काही एक लागत नाही. देवारे मी जन्म घेईन, पण एक काम करेल जन्म घेऊन, कोणतं? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. त्याच्याकरता मी घेईन मी जन्म, यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. विठ्ठला विठ्ठला सरळ सरळ अभंगाचा शब्दशः तुम्ही आपल्या समोर ठेवला. शिबिरा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. मौजे पालखेड तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या आमच्या महिला मंडळींच्या मोठ्या पराकष्ट सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथालय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे श्री क्षेत्र पारेश्वर महादेव विठ्ठल रुक्मिणी सह संत मेळा मंदिर संत जनार्दन स्वामी आश्रम पालखेड या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि आजचा आपला हा 5वा दिवस आहे. वर्ष 13वं पार पडत आहे. पांडुरंगाच्या मंदिराचा वर्धापन दिन या दिनानिमित्ताने हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आणि या सोहळ्यातील आजच्या दिवसाची सेवा आमच्या ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळींनी माझ्याकडे सुपूर्द केली. करू थोडं भगवंताचं नामचिंतन. मी या ठिकाणी एकच वर्णन करेन. लागोनिया पाया विनविदो तुम्हाला कैटाळी बोला मुखे नाम
ज्यावेळेस भगवंताचं नामचिंतन येईल त्यावेळेस हाताने टाळी मुखाने नामचिंतन करत जा. विठाला विठाला आणि या सोहळ्यामध्ये माझे परमस्नेही परमादरणीय माझं जिव्हाळ्याचं हृदयस्थान माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळींनी त्यांना मोठं सहकार्य केलं आणि त्यांना सहकार्य केल्यामुळं आज ही टाळकरी मंडळी कीर्तनामध्ये उभी. तुम्ही त्यांना सहकार्य केल्यामुळं आणि त्यांच्या माध्यमातून ही टाळकरी मंडळी आज हे प्रत्यक्षात आपल्याला हा सूर्य आणि हा जयद्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशी मुलं तयार होणं फार गरजेचं आहे. आणि इथे महाराज सांगतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण मंडळी असावीत. पण नेहमी आपल्याला असं पाहायला मिळतं रिटायर झालेली मंडळी परमार्थाकडे आलेली असतात बरं का. पण पांडुरंग महाराजांची कृपा ही विद्यार्थी त्यांचे आपल्या पालखेड गावात येतं. माझ्याहीपेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध सर्वगुण संपन्न भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही श्रोते मंडळी पूर्ण हात मौल्यवर्ण करता. तुम्ही महेशाची मूर्ती मेद बळार्जितसे भक्ती मनो निबोध गंगावती तरी स्वीकाराल की. असे तुम्ही श्रोतेजन मायबाप मंडळी हात करू थोडा भगवंताचं नामचिंतन करा. भजन विठाला विठाला घेन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 5 चरणाचा अभंग आहे 5 चरणाचा. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताजवळ एक प्रकारची प्रतिज्ञा करतात. मी पुन्हा 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 जन्म घेईन ही प्रतिज्ञा करतात. नुसती तुकाराम महाराजांनीच देवाजवळ प्रतिज्ञा केली असं नाही. अनेक संतांनी प्रतिज्ञा केल्या. पण कोणत्या संतांच्या कोणाच्याच प्रतिज्ञा आतापर्यंत पूर्ण झाल्या नाही. श्री संत नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती देवाजवळ. शतकोटी अभंग करीन मी तुझे हे परमेश्वरा पांडुरंगा. शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा नामदेवरायांनी भगवंताजवळ केली. भगवान परमात्मा म्हणतात नामदेवराय शतकोटी अभंग करणं म्हणजे काय उचलली जीवन लावली टाळूला काही बोलायचं. कशी प्रतिज्ञा करतात. नामदेवराय म्हणतात देवा प्रतिज्ञा करणं काम आमचं आहे पार पाडायचं काम तुझं आहे. तुला पार पाडायचं असेल तर पार पाड. आम्ही काही तुला आग्रह करत आमचं Yeah.
लय विकू नका ते, लय विकू दिला का ते लय भनभन करतात तिकडं. ते तुम्हाला तिकडं काही नाही वाटत, इकडं आम्हाला अवघड वाटत. आणि एक आहे, तुम्ही 100 नामदेव म्हणता देवा नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवे देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. नियम करणं काम आमचं आहे, प्रतिज्ञा करणं काम आमचं आहे. तुला पार पाडायचं असेल तर पार पाड, आम्ही तुला आग्रह करत नाही. नामदेवरायने प्रतिज्ञा केली आणि नामदेवराय अभंग लिहायला बसले महाराज. अभंग आटोकाट येत नाही, नामदेवरायांचा आयुष्य संपत चाललं. काय करावं? शेवटी भगवान परमात्मा अभंग लिहायला बसले. अभंग आटोकाट येत नाही, नामदेवरायांचा आयुष्य संपत चाललं. नामदेवरायांच्या घरातील 14 माणसांचं कुटुंब सगळेचे सगळे अभंग लिहायला बसले. अभंग आटोकाट येत नाही. दासी म्हणून 15-20 श्री संत जनाबाई महाराज त्याही अभंग लिहायला बसल्या. अभंग आटोकाट येत नाही, नामदेवरायांचं आयुष्य संपत चाललं. काय करावं? शेवटी ब्रह्मांडाची मालकीन रुक्मिणी आई साहेब त्याही अभंग लिहायला बसल्या. अभंग आटोकाट येत नाही, नामदेवरायांचं आयुष्य संपत चाललं. शेवटी भगवंताने नामदेवरायांच्या जिभेवर सरस्वतीला आणून बसवलं महाराज. शेवटी 4500 अभंग शिल्लक राहिले आणि नामदेवरायांचं आयुष्य संपलं. गेले नामदेवराय. भगवान परमात्मा म्हणतात माझा लढीवाळ भक्तनामा केलेली प्रतिज्ञा आहे आणि ती प्रतिज्ञा पूर्ण राहिली. काय करावं? ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरताने कनकाई मातेच्या उदरी देहू गावामध्ये जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या नामदेवराय. तेच पुढे तुकोबरायांच्या प्रतीतीला देहू गावामध्ये कनकाई मातेच्या उदरी अवतीर्ण झालं महाराज. असं रत्न देहू गावामध्ये. तुकाराम महाराज थोडेसे मोठे झाले, तुकोबरायांना थोडं कळू लागलं. आणि एक दिवस तुकाराम महाराज झोपले असताना 3:30 वाजता तुकोबरायांच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर काय प्रकार घडला आहे का? नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे ओनिया. भगवान परमात्माने नामदेवराय तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये गेले. महाराज मागच्या अवतारामध्ये केलेली प्रतिज्ञा या अवतारामध्ये तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तुम्हाला कशी झोप लागली? ही नामदेवरायने केलेली प्रतिज्ञा आहे महाराज. पूर्ण नाही झाली. अनेक संतांनी प्रतिज्ञा केल्या, अनेक संतांनी. कोणाच्या प्रतिज्ञा खऱ्या नाही. कोणी उठत आणि कोणी प्रतिज्ञा करतं. काही प्रतिज्ञा. काय प्रतिज्ञा? मागं प्रतिज्ञा केल्या त्या बरं का, इकडची टिपी रातोरात तिकडच्या टिपीवर नेऊन बशी. निवडून आले पुन्हा 5 वर्ष गावाचं तोड नाही पाहिजे. काही प्रतिज्ञा करतात माणसं. अनेक राजे लोकांनी प्रतिज्ञा केल्या आणि प्रतिज्ञा करणं लई सोपं आहे हो. कोणी प्रतिज्ञा करतं. आता एक प्रतिज्ञा यावला तालुक्यात. काय? नारपारचं पाणी, मांजरपाड्याचं पाणी डोंगरगावच्या धरणामध्ये आणि डोंगरगावच्या धरणामधून वैजापूरच्या धरणातून गंगेला गोदावरीला अर्धा महाराष्ट्र सुखी होतो महाराज. प्रतिज्ञा केली 4 वर्ष झाली, अजून पाणी डोंगरगावच्या धरणात आलं. प्रतिज्ञा कोणी करतं. अनेक राजे लोकांनी प्रतिज्ञा केला, कोणाचंच प्रतिज्ञा खरं नाही. जाऊ द्या. पुराणाचा धांडोळा घेतला तर तुम्ही पहा अनेकांनी प्रतिज्ञा. रावणासारख्याने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. रावणानं पहिली प्रतिज्ञा होती रावणाची, खारा समुद्र गोड करीन. झाला का गोड? नाही झाला. दुसरी प्रतिज्ञा, सोन्याला सुगंधानीन. आला का? नाही आला. तिसरी प्रतिज्ञा, स्वर्गाला जाण्याकरताने शिडी लावी. लावली का? मी म्हणतो लावली नाही तेच बरं झालं असतं. शिडी जर लावली असती ना पांडुरंग बाबा
एकही माणूस कीर्तनाकडे भजनाकडे आला नसता. शेवटी शिडीला पाय लावला का चालला का कुठं वैकुंठा स्वर्गात. शिडीने लावता आली. 3 प्रतिज्ञा केल्या पण त्याच्याही प्रतिज्ञा खऱ्या नाही. जाऊ द्या, अजून पुढे सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा प्रतिज्ञा केली होती. अनेक लोकांनी प्रतिज्ञा केल्या. हो, पिता भीष्माचार्य प्रतिज्ञा करतात, उद्या संध्याकाळ सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव या भूतलावर मी जिवंत ठेवणार. झाली का प्रतिज्ञा खरी? सामान्य जीवाची गोष्ट सोडा, ब्रह्मांडाचा चालक भगवान कृष्ण परमात्मा प्रतिज्ञा करतात, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. झाली का खरी? कोणाच्याच प्रतिज्ञा खऱ्या नाहीये. म्हणून माणसाने जीवनामध्ये कधी प्रतिज्ञा करू नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. माणसाने जीवनामध्ये कधी प्रतिज्ञा करू नये हे शब्द रामायण जर तुम्ही वाचलं तर रावणासारखेचे उद्गार ब्रह्मांडाचा चालक प्रभू रामचंद्र भगवान यांना आहे. 1 मिनिटाचा भाग सांगतो, फक्त 1 मिनिटाचा ऐका. रामप्रभूचं आणि रावणाचं युद्ध झालं. रामप्रभूने रावणाला रक्ताच्या थावल्यात पाडलं. रावण मरणार अशी स्थिती आहे. रामप्रभूने काय केलं? लक्ष्मणा 2 मिनिटं इकडे. का? रावण संपला, आता रावण जगत नाही. 2-5 मिनिटात रावण जाणार आहे. बरं मग लक्ष्मणा तू रावणाकडे जा. का? कशाला? अरे रावणासारखा माणूस तुला पाहायला मिळणार नाही. या भूतलावर भगवंताशी वैर करावं तर रावणाने करावं आणि भगवंताची भक्ती करावी तर रावणाने करावी. रावणासारखा माणूस नाही महाराज. मी सांगतो जा. लक्ष्मण म्हणतो दादा काय त्याच्याकडे जाऊन आणि काय 2 गोष्टी शिका त्या. हा, मी जर त्याच्याकडे गेलो, मी जर त्याच्याकडून 2 गोष्टी शिकलो, मलाही तशीच बुद्धी तयार होईल. का? शेतातून घरी येता येता कोणाच्या पांबरीचा दात्या खोडून आण. सीतेला पळून आणलं, एवढं युद्ध करायची वेळ आली आणि आता तुम्ही सांगता 2 गोष्टी ना. मरतो तर मरू द्या ना. नाही लक्ष्मणा, मी सांगतो तू जा. लक्ष्मणाची इच्छा नव्हती पण लक्ष्मण गेला. रावण असा रक्ताच्या थोड्यात पडलेला होता. आता लक्ष्मण जवळ गेला उभा राहिला. आता ज्ञानोबराय म्हणतात काही बोलण्याची पद्धत राहते. काही माणसं वरून अगदी गोड बोलतात पण आतून नाकातले केस जळून खाका नव्हतो. बोलावं कसं? साच आणि मवाळ तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे प्रेम भरीत बोलावं, रसभरीत अर्थभरीत. लक्ष्मण रावणा म्हणे काय? नाही तर तू आता मरूनच राहिला. म्हणे हा, मग तोकडे काय असेल तेवढं जाताना देऊन जाय ना. रावण होता तू. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रावण बोलतो, ए लक्ष्मणा अरे मी कुठंतरी वाक्य वाचलंय, कुठंतरी ऐकलंय. काय? विद्या विनयेन शोभती. विद्या नम्र झाल्याशिवाय विद्या प्राप्त होत. लक्ष्मणाची तळपायाच्या मस्तकाला गेली. मला माहिती होतं हा रावण मला काही देणार नाही, पण रामाने मुद्दाम माझा अपमान करण्याकरता मला इथं पाठवलं. इतक्यामध्ये रामप्रभू पाठीमागून आले आणि रामप्रभूनं जे वर्णन केलं महाराज रावणाचं, बास रावणा भक्ती करावी तर भगवंताची तुझ्यासारख्याने करावी, भगवंताशी वैर करावं तर तुझ्यासारख्याने करावं. रामप्रभू रावणाचं वर्णन करतात बरं का. म्हणून रावण वाईट माणूस होता हे कॅम्प्युटर जीवन डोक्यातून काढून टाका. रावण माणूस कसा होता? एकच वाक्य सांगतो रामायणात ऐका. रावणाची पत्नी मंदोदरी स्वतः सांगत होती रावणाला, स्वामी हे सीतेला तुम्ही घरी आणलं, लंकेला आणलं, हे चांगलं काम केलं नाही. तुम्ही हा जाळ घरी आणला, ही ज्याची त्याची बला ज्याच्या त्याच्या घरी नेऊन घाला. लंका जळेल, सगळं भ्रष्ट होईल. रावण होता तो. रावण म्हणतो मंदोदरी तुला एक सांगू का? काय स्वामी? तुला सांगू का? ऐक. पालखेड गावातून एखाद्याच्या घरून रंगीत टीव्ही जरी चोरून नेला तरी माणसं म्हणतील जाऊ द्या पाहतील, पण एखाद्या स्त्रीची छेड केली तर माणसं खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही. राम लंकेला यावा असं तुला जर वाटत असेल
रामाचं दर्शन आपल्या जीवनामध्ये व्हावं असं जर तुला वाटत असेल, त्याला एकच उपाय फक्त, हा जाळ घरी आणणे. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा कर घर आवे राम. असं तुम्ही जीवन जगा की जेणेकरून भगवान परमात्मा आपल्या घरी येईल आणि त्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होईल. विठ्ठला विठ्ठला. रामप्रभूनं जे वर्णन केलं महाराज, रक्ताच्या थरोळ्यात पडलेला रावण पण फुगला ना. आणि फुगल्यानंतर रावण म्हणतो, बास रामा, माझं संपलं, मी आटोपलो, आता मी मरतोय. पण जाता जाताना एक दोन गोष्टी सांगून जातो, लक्षात ठेवी. रामप्रभू म्हणतात, एवढ्या करताना तो वर्णन केलं, सांग लवकर रामा, जीवनामध्ये कधी तू प्रतिज्ञा करू नको का. अरे मी 3 प्रतिज्ञा केल्या पण माझी एकही खरी झाली नाही. मग कोणकोणत्या केल्या. मग रावण म्हणतो, माझी पहिली प्रतिज्ञा होती, रामा खारा समुद्र गोड करीन. दुसरी प्रतिज्ञा, सोन्याला सुगंध आणीन. आणि तिसरी प्रतिज्ञा, स्वर्गाला जाण्याकरता शिडी. एकही प्रतिज्ञा माझ्याकडून खरी झाली नाही. पण माणसाने जीवनामध्ये कधी प्रतिज्ञा करू नये, हे उद्गार रामायणामध्ये रावणासारख्याने रामप्रभूला वर्णन करावे. विठ्ठला विठ्ठला. अनेक लोकांनी प्रतिज्ञा केल्या पण कोणाच्याच प्रतिज्ञा खऱ्या नाहीत. मला अगदी 2-3 मिनिटात सांगतो, ऐका. भारतीय युद्ध झालं ते 18 दिवस, 18 अक्षोणी सैन्यामध्ये झालं. पण युद्धाचा 10वा दिवस संपला. युद्धाचा 10वा दिवस संपला. संध्याकाळी 8 वाजता आपापल्या पर्णकुटीत सगळे आलेले आहेत. आणि मग कर्ण, शकुनी जसे उठले, ही सगळे आप शकुनीच मंडळी. जसे उठले तसे रात्री 8 वाजता दुर्बुद्धीकडं, म्हणजे कोणाकडं, दुर्योधनाच्या पर्णकुटीत. दुर्योधन असा लोळत होता, यांना पाहिल्यावर उठून बसला. शकुनी मामानं विचारलं, बा दुर्योधना, काय मामाश्री, युद्धाचा कितवा दिवस संपला रे. 10वा दिवस संपला मामाश्री. 10 दिवसामध्ये आपल्यातील किती योद्धवीर गतीला, पुष्कळ योद्धवीर गतीला प्राप्त झाले मामाश्री. पांडव किती मेले रे. एकही नाही. दुर्योधना, आपल्या पार्टीला म्हणजे तुला माणसं सामान्य वाटत आहे का रे. कुलगुरू आचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, एक एकाचे निमनो व्यापारे, हे विश्वकी होय संहारे. असे पितामह भीष्माचार्य, कुलगुरू आचार्य, कृपाचार्य. दुर्योधना, हे मंडळी तुला कधीच विजय प्राप्त करून देऊ शकत नाही. अरे एकट्या पितामह भीष्माचार्याच्या मनात आलं तर एका क्षणामध्ये निष्पांडवी पृथ्वी करण्याचं सामर्थ्य या म्हातारड्यात आहे. पण नाही दुर्योधना, ए बुढ़ा खाता है अपना और हित करता है पांडव का. दिसायला आपल्या पार्टीला दिसतं पण आतून मतदान पांडवाच्या पार्टीला करतं. त्याच्यामुळं विजय आपला होऊ शकत नाही. आता दुर्योधनच ते गुडघ्यातच मेंदू उठला. 8:30 वाजता पितामह भीष्माचार्याच्या पर्णकुटीत कर्ण, शकुनी सगळी गेली. बास बास, बाळ दुर्योधना आलास, बस बस. पिताश्री, युद्धाचा 10वा दिवस संपला रे बाळ दुर्योधना. 10 दिवसांनी पुष्कळ योद्धवीर गतीला प्राप्त झाले रे बाळ दुर्योधना. 10 दिवसात किती एकही पांडव मेला नाही. पिताश्री, आमच्या पार्टीनं म्हणजे तुम्ही का नुसते बुजगावणे म्हणून उभे करेले का. तसं नाही दुर्योधन, अरे होतच राहत, चालूच राह, युद्ध येते. पिताश्री, खातात आमच्या पार्टीचं, गुणगान गातात पांडवाच्या पार्टीचं, आपल्या पार्टीचं. अरे तू काय बोलू नको तर करू काय, सांगा ना. युद्धाचा 10वा दिवस संपला, एकही पांडव मरत नाही, याचा अर्थ काय. दुर्योधना, युद्ध येते, चालूच राहत, होतच राहत. दुर्योधन बोलतच राहिला आणि पितामह भीष्माचार्यांचा राग अनावर होतच गेला. शेवटी पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली,
उद्या संध्याकाळ सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव या भूतलावर जिवंत ठेवणार नाही, ही गंगापुत्र पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा केल्याबरोबर महाराज तिथंच लागले ना टाळ्या वाजायला, नाचायला नाचायला. अरे उद्या युद्ध करायची गरज नाही, जिंकलो. महाराज म्हणतात अगोदर गुलालाच्या गोण्या आणून ठेवू नका, पुढं काय होतं ते पहा बाबा. नाही तर तुकाराम महाराज दृष्टांत 10-15 नावाडी नावेत बसले आणि वल्ल्या हाणायचं काम चाललं. नाव पहिलं तिराना जवळ आली, लागले नाचायला. अरे जिंकलो पहिलं तर एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला, नाव पुन्हा धारेला लागली आणि मोठ्या खडकावर जाऊन नाव आदळली. धाम परम 15चे-15 नावाडी खलास. हे नाव पहिलं तिला जात असताना अनेक सुख दुःखाच्या ठेसा लागतच असतात. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुना, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. म्हणून त्या संतांनी म्हटलं प्रभुजी नाव किनारे लगा. ही नाव गैरी माणस लागली नाचायला, युद्ध करायची गरज नाही. हा म्हणता ही बातमी सगळी कौरव सेनेमध्ये पसरली. हा म्हणता ही बातमी सगळी पांडव सेनेमध्ये पसरली. हा म्हणता ही बातमी रात्री 10 वाजता द्रौपदीच्या कानावर. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उठली ना द्रौपदी. 10:30 वाजता द्रौपदी कृष्ण परमात्म्याच्या कृष्णा कृष्णा कृष्ण. द्रौपदी अगं इतक्या रात्री तू काय ऐकलं का? तुला काही निरोप लागला का? तुला काही समजलं का? काय समजायचं, काय निरोपण काय? अरे पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली ना, मग जाय ना खरी ना. तो तिकडच्या पार्टीला, आपण त्याचा आपला काही संबंध आहे का? तसं नाही रे कृष्णा. उद्या माझे 5 पती मरणार आहे, मग तुझे मरणार आहे का माझे? तसं नाही कृष्ण. मला उद्या वैधव्य प्राप्त, मग तू विधवा होणार आहे का मी? तसं नाही रे कृष्णा. काहीतरी कर. पूर्ण महाभारतामध्ये एवढा शब्द महत्वाचा ठरला, काहीतरी कर. एवढा शब्द द्रौपदी बोलते, भगवान द्रौपदीचं सर्वस्व करतो. मग तुकाराम महाराज म्हणतात आपण का बोलू नये, का करू नये? काय तुका मने घालो तयावरी भार, तुका मने घालो तयावरी भार. काहीतरी शब्द द्रौपदी बोलते. भगवान परमात्मा द्रौपदीचं सर्वस्व करतो. मग तुकाराम महाराज म्हणतो आपण त्याच्यावर बाहेर का घालू नये? वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. पितामह कृष्ण परमात्मा म्हणतो द्रौपदी काहीतरी म्हणली ना तू, मी करतो. पण काय? रात्री बेरात्री तुला एका परपुरुषाच्या पर्णकुटीत जावं? कृष्णा तू बरोबर आहे ना? आम्ही आहे ना. तू बरोबर असला तर मी कुठं जाईन ना. द्रौपदीला काय सांगायचं ते कानात सांगितलं. ताट घेतला हातामध्ये, हनवटीपर्यंत पदर घेतला. भगवान पुढे, द्रौपदी मागे निघाली. जात असताना रस्त्याने द्रौपदीच्या पायातील चपलाचा आवाज येऊ लागला. महाराज भगवान म्हणतात द्रौपदी चपलातून पाय काढ. का? चपला पायातून काढ. काहीच नाही महाराज, बोलायचं सोय नाही. चपला पायातून, पाय चपलातून बाहेर काढल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने चपला उचलल्या, स्वतःच्या डोक्यावर अन्वय पुढं धावत चाले मागे मागे.
नाही अंगीकारी सेवका सत्यभामा दान करी. हे टोक नाही घ्यायचं आपल्याला, पण धावत चाले सेवकाचे शिरी धरुणे चाले पादुका भगवा वाईट. पण महाराज मोठा वृक्ष अंधारामध्ये भगवान चपला जाय द्रौपदी. आता पितामह भीष्माचार्य पलंगावर लोळत होते. विचार चालू आहे, झोप नाहीये. मी प्रतिज्ञा केली, पांडव मारणार आहे मी उद्या, नकुल सहदेव मारणार, भीमाला मारणार, अर्जुनाला मी उद्या मारणार, धर्माला मी उद्या मारणार. आणि मी जर धर्माला मारलं तर गीतेमध्ये नुसतं वाक्य शिल्लक राहील काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. धर्म बुडेल अधर्म वाढेल असे ते पांडव मी उद्या मारणार. द्रौपदी गेली महाराज. आणि दुर्योधनाने मिलिटरी फौज ठेवली. कोण नाही? मी कौरवांची सून आहे. कौरवांची सून आहे, पण बाकी द्वारपालाला विचार पडला ना, कौरवांची सून आहे ही गोष्ट खरी आहे, पण किती नंबरची असेल रे बाई? कारण कौरव 100 होती, एकाला 4 होत्या. सोडायचं नाही. एक जण म्हणलंय दुर्योधन येतो, अंधेरी नगरी बेबुद्ध राजा. आमच्या घरचं अन्न खाऊन आमच्या घरची बाई सौभाग्याचं दान मागायला आली असताना सोडत नाही. आत फासावर जा बाई, जा आतमध्ये. द्रौपदी गेली. पितामह डोळे बंद आहे, पण विचार चालू आहे. बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं. कोण असेल ही स्त्री? द्रौपदी. छेचे मुंगीला आतमध्ये येताना येणार नाही अशी मिलिटरी फौज दुर्योधन ठेवली. काय ताकद आहे असेल कौरांची. आणि दिला आशीर्वाद. आयुष्यमान भव सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हणते पितामह आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या? म्हटले बाई ह्या जन्माचा. मग डोळे उघडा ना. डोळे उघडून पाहिलं तर द्रौपदी समान तसेच पलंगावरून उठून बसले आणि खाली उतर. तुला इथं आणलं कोणा हे सांग. म्हणजे मला कोण? तुला इथं आणलं कोणा हे सांग. म्हणजे माझी मीच नाही. नाही द्रौपदी, तू येऊ शकत नाही. ज्या अर्थी टारली इथं उभी दिसते त्या अर्थी ट्रॅक्टर कुठं तरी उभा. तसेच पितामह बाहेर आले ना महाराज. डोक्यावर चपला घेऊन हा बाबा बसेल, कान धरला उभा आहे. म्हणजे का हे काय डोक्यावर? म्हणजे काही असेल, प्रतिज्ञा खरी का आशीर्वाद खरा. आणि मग त्या टायमाला पितामह भीष्माचार्य सांगितलं, कृष्णा द्रौपदी काय नाही काय पितामह, तुझ्या पायातील चपला जो डोक्यावर घेऊन सांभाळ करतो, तुझ्या कुंकवाचं रक्षण तो करणार नाही असं तुला कोणा सांगितलं? घरी जाऊन झोपून राह बघ. आणि मग पितामह सांगतात, कृष्णा जे व्हायचं ते झालं, पण मी तर प्रतिज्ञा केलेलीच आहे. आणि माझा पराक्रम तुला माहिती आहे. माझ्या समोर कोणी जरी आलं तरी टिकावं लागू शकत. भगवान म्हणतात तुम्ही कसे आम्हाला हे पक्क माहिती. पुढं बोला. नाही अर्जुनाचं माझं युद्ध होऊच नाही. आणि जर झालंच तर अर्जुन माझ्या पुढं टिकणार नाही हे तुला चांगलं पक्क माहिती. पण अर्जुनाला तुला जगवायचं असेल तर युद्धाची तुला एक मख्खी सांगतो. मख्खी. तुम्हाला मख्खी शब्द कळतो का? नसन कळत तर सांगून ठेवतो ऐका. उद्याचं जर मतदान असलं मग रात्री 7 वाजेपासून पुढे लोक मख्खी सांगायला सुटतात. आता ती काय मख्खी मला नाही सांगते, मान्य माहिती. मख्खी पितामह कृष्णा हे बघ, अर्जुन माझ्या पुढे टिकणं शक्य, पण अर्जुनाला तुला जर जगवायचं असेल, यदा कदाचित माझं अर्जुनाचं युद्ध झालंच
अर्जुनाच्या रथापुढं श्रीखंडीचा रथ ठुईवर तरच अर्जुन जागला, तर नाही तर शक्य आणि ते तर आम्ही खारणारच होतो आणि तुम्ही खायला सांगा द्या आणि ते तर आम्हाला माहितीच होतं. पितामह म्हणतात तुला काय माहिती ना, मग आता जा, काय व्हायचं ते होईन पाहू पुढं. आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली ना, नेमकं पितामह भीष्माचार्य अर्जुनच समोरासमोर. भगवान म्हणतात आपली गोष्ट फसली. श्रीखंडीचा रथ पुढे ठेवायचा, अर्जुना सावध. सावध म्हटल्याबरोबर पितामह भीष्माचार्याने जो धनुष्य काढला महाराज, धनुष्य बाण काढला, धनुष्याला लावला आणि त्याच्यावर शक्तिपानाला ठेवली. कृष्ण परमात्म्याने ओळखलं अर्जुन नमुन्यावारी मरणार, अर्जुन जगू शकत नाही. पण भगवान होते ते नवल केवडे केवडे न कडे कानो वाचे. जो पितामह भीष्माचार्याने बाण सोडला, अफाट शक्ती महाराज ती. पण कृष्ण परमात्म्याने काय केलं, अर्जुनाच्या घोड्यासह रथासह जमिनीत 4 बोट रथ दाबला आणि तो बाण, ती शक्ती अर्जुनाच्या मुगोटाला लागली, बाण निघून गेला. पण इतकी अफाट शक्ती होती, त्या शक्तीने अर्जुन रथात मूर्छित होऊन पडला. भगवान म्हणतात अरे बाबा उठ लवकर अर्जुना, अरे उठ रे लवकर. कशाचा अर्जुन उठतून कशाचं काय. भगवान म्हणतात अजून याला बाणाचा धक्का नाही, हा अजून उठा ना, हा पुढं काय करायचा. तोपर्यंत यांनी दुसरा बाण काढला, धनुष्याला लावला महाराज. शक्तीपणाला भगवान परमात्म्याने ओळखलं आता अर्जुन जगणं शक्य नाही आणि आपला रथही राहणं शक्य नाही. आणि मग रथातून उडी टाकली, त्याच रथाचं तोडकं मोडकं चाक उपसलं. धावले पितामह भीष्माचार्य. धावल्याबरोबर पितामह भीष्माचार्याने गांडीवम संस्रते हस्त्वा त्वच्चैव परिणयते, गांडीव नावाचं धनुष्य पितामहाने फेकून दिलं. कृष्णा कृष्णा कृष्ण, तुला देव केलं कोणा हे सांग. म्हटलं मी माझा मीच देव आहे, मला कोण. तुला देव केलं कोणा सांग. मीच देव आहे, मला कोण. नाही नाही, तू प्रतिज्ञा केली होती ना, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. पितामह ते मागच्या अवतारात होतं, एक पत्नी एक वचनी एक पाणी. या अवतारात तसं नाही राहिलं, अनेक पत्नी अनेक वचनी अनेक पाणी. कृष्ण परमात्म्याची प्रतिज्ञा खरी नाही महाराज, पितामह भीष्माचार्याची प्रतिज्ञा खरी नाही, नामदेवरायाची सुद्धा प्रतिज्ञा खरी नाही. अजून सांगतो ज्ञानोबाराय सुद्धा प्रतिज्ञा करतात. अवघाती संसार ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात. स्वर्ग मृत्यू पाताळ तीनही लोकांमध्ये मी कोणाच्याच नाही महाराज. सामान्य जीव म्हणून जन्माला आलेले जगद्गुरु तुकाराम महाराज देवाजवळ प्रतिज्ञा करतात. अभंगाचं प्रथम चरण.
साठी देवा. देवा रे मी पुन्हा पुन्हा जन्म घे, पुन्हा जन्म घे. उपजोन या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावी आम्हाशी. प्रतिज्ञा करतात मी पुन्हा पुन्हा जन्म घे. लोक म्हटले का हो तुकाराम महाराज म्हणे काय प्रतिज्ञा करता तुम्ही मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, म्हणजे तुमचेच प्रमाण आहे ना. म्हणजे काय काय सांगू गर्भीची यातना, तुमचंच प्रमाण आहे ना. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. आईच्या उदरामध्ये असताना एअर कंडिशन बंगला आहे का. नाकी तोंडी कुर्मी किडे, विष्टा लेप चोहीकडे. गर्भवतीचे दुःख गाढी कवना पुढे सांगावे. आईच्या उदरामध्ये असताना दुःख आहे, सोपं आहे का ते, सुख आहे का. इथं पहिलं दुःख सांगितलं मी तुम्हाला, अजून दुसरं दुःख सांगितलं नाही. आईच्या उदरातलं दुसरं दुःख, 9 मास कष्टाला सी डाव्यानं प्रसृत झाली. यथाची कर्म जाड तुझी मानाड कली. आकांतू जननीये दुःख गाय मोकली. आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून बसली. कोण. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आली ती नागवेची पळून गेली रे. ऐक खेळिया तुझं सांगितले आयशी जाणून खेळ खेळी रे. 12 वर्ष लपून बसले शुकाचार्य. जन्माला यायचं दुःख सण नाही होत. भगवान आले, भगवान महाराज बाहेर या. नाही नाही, जन्माला यायचं दुःख मला सहन होत नाही बाहेर. अहो तुम्हाला दुःख मातोश्रीला कुठपर्यंत बाहेर या. कापद कापद बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांगितले आयशी जाणून खेळ खेळी रे. जन्माला यायचं दुःख सोपं नाही महाराज. तरी महाराज म्हणतात तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. घेईन मी जन्म यासाठी देवा. प्रतिज्ञा करतात महाराज तुम्हाला नाही का जन्माला यायचं दुःख. महाराज म्हणतात प्रवासाचं दुःख कोणाला. हावडा एक्सप्रेस आहे मुंबई हावडा, 120च्या स्पीडनं सांगतो. किती 120च्या. त्याचं जर फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं ना महाराज, त्याला स्पेशल बाकडे झोपायला, अंथरून पांघरून कपडे सुद्धा रेल्वेचे. कोणाला. ज्याने रिझर्वेशन केलं त्याला. पण ज्याने रिझर्वेशन केलंच नाही त्याला त्या डब्यात सुद्धा प्रवेश होऊ देत. आणि केलाच एखाद्यानं 6,000 रुपये दंड, 6 महिने कारावास. प्रवासाचं दुःख कोणाला. ज्याने रिझर्वेशन केलं नाही त्याला इन्नाजवळ 2 डबे, शेवट 2 डबे, कोंडून धरीन जीव. प्रवासाचं दुःख कोणाला. ज्याने. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्हाला जन्माला यायचं दुःख वाटत नाही का. गर्भवासी दुःख नाही आता जाता.
दुखण्याचं. का? तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला, ऐका. 2 योद्धे रणभूमीवर तलवारीनं मारामारी करतात, युद्ध करतात. ऐका, मग आता एकमेकाला तलवार मारित नाही का? मारतात. एकमेकावर वार करीत नाही का? करतात. पण महाराज, अंगात चिलखत असल्यामुळं ती तलवार अंगात शिरत नाही तर वार होत नाही का? वार होतो. तलवार मारतो, पण अंगात. जाऊ दे, तुम्हाला थोडंसं दृष्टांत नाथ महाराजांच्या भागवतातला दर्शन झालं. ऐका काय झालं. दीपावलीच्या पिरियडला पाऊस पडू नये पण पडला. पाऊस पडू नये पण पडला. त्याच्यामुळं असं ज्वारीचं पीक दांडगं आलं. नाथ महाराज दृष्टांत देतात. राजाने एक दिवस मुलाला सांगितलं, बाळासाहेब इकडे या. म्हणजे काय दादा? सकाळ संध्याकाळ गावात बॉम्बट्या आणि फिरल्यापेक्षा गोफण घ्या, पाखरं राखा, 500 पोता आपल्याला ज्वारी होईल. मुलाने सांगितलं काय अडचण नाही दादा. नाथ महाराज म्हणतात, राजाचा मुलगा गोफण घेतली, पाखरं उडवण्याकरताना घरून निघाला. पण नाथ महाराज म्हणतात, राजाचा मुलगा असल्या कारणानं पाखरं उडवण्याकरताना त्याने घरून सोन्याचे दगड खिशात घातले. काय गोड दृष्टांत नाथ महाराज देतात. ऐका, सोन्याचे दगड पाखरं उडवण्याकरता निघाला. उंच माळा केलेला होता ज्वारीमध्ये. माळावर उभा राहायला, गोपनीमध्ये दगड घालायचा आणि पाखरं उडवायचा. पण एक प्रकार असा घडला, पालख्याचा एक सदग्रस्त, त्याची मुलगी पानावला दिली होती. मुलीला दीपावलीला आणायचं सणाला, पण पैसे नाही एसटी भाड्याला. अरे पानव आहे तरी काय, पायी पायी निघाला. धोंदलगाव मार्गी, पानव जरूळ मार्गी. पण जात असताना नेमका राजाच्या ज्वारीतून शिरला. राजाच्या ज्वारीतून शिरला, पण ज्वारी ताट बाजूला सारायचं, मध्ये चालायचा. राजाचा मुलगा विचार करतो, बरेच पाखरं बसले, पण इतकी ज्वारी कधी आणली? पाखरू का लय मोठं आहे का? दगड का गरगर गरगर गोफण फिरवली. नाथ महाराज म्हणतात, गोफणीचा सुवर्ण पाषाण गरगर गरगर गोफण फिरवली. तो लागताच दुःख होय जाण. जो दगड मारला नेमका याच्या डोक्यात, फुटलं डोकं, पाडा खाली, भळ 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 रक्त चाललं. 5 मिनिटांनी शुद्धीवर आला, उठून बसला आणि विचार करतो, कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. कधी कधी कोणाच्या कापसाच्या बोंडाला हात नाही लावला, कधी कोणाच्या मोसंब्याच वारल्या नाही. इकडून पैसे घेऊन कधी तिकडं मतदान कधी केलं नाही. या असं झालंच कसं? इतकं रक्त पडलेलं, आता जगत नाही. पण त्याला वाटलं लागलं काय, बसल्या बसल्या फिरला, दगड सोन्याचा पाहिला. तो कळली आगान सुख होय दुःखाचे. तो म्हटलं, डोकं फुटा ना का फुटो, सोन्याचा दगड भेटो. आता विमानावर जायचं सांगा पानावला, पायी जाणार. मग डोकं फुटलं नाही का? फुटलं. दुःख झालं नाही का? झालं. पण सोन्याचा दगड पाहिला, दुःख विसरला. ज्याला मला यायचं दुःख नाही का? अरे दुःख आहेच, पण कोणाला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता का, हृदय असता नाम तुझे देवा घे न मी जन्म. याच साठी देवा कशा करता नाही, तुझी चरण सेवा
जन्म घेईन तुझी चरण सेवा साधावया. मग भगवंताने विचारलं, महाराज जन्म तर कैक लोकांनी घेतला आणि हे लोक काय काय करतात पहा ना. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात. लोक काय काय, तुम्ही तेच कर नाही. मी जन्म घेत पण काय करेल ती गोष्ट महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. गोंधळ करी, मला काय लाज वाटते का? कुठं नाही. जेथे विठूचे राऊळ तेथे तुकयाचा, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप